ठीक आहे. चला तर मग आपण 11वीचं पहिल्या टॉपिकचं दुसरं लेक्चर सुरू करूयात. टॉपिकचं नाव काय होतं? लिव्हिंग वर्ल्ड. आणि आपण कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये काय बघल्या? कोणाला लिव्हिंग म्हणायचं. ठीक आहे. मग जे रिप्रोडक्शन करतात त्यांना मी लिव्हिंग म्हणेल का? ठीक आहे. ज्यांच्यामध्ये ग्रोथ होते त्यांना मी म्हणेल का? ज्यांच्यामध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन असते त्यांना, मेटाबॉलिझम होते त्यांना, ठीक आहे, आणि कॉन्सिव्हनेस असते त्यांना. ओके, म्हणजे 2 गोष्टीला हो, 3 गोष्टीला नाही. ठीक आहे. चला आज आपला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. पॉइंटचं नाव आहे डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. बोल नका. डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड याचा अर्थ आहे डायव्हर्सिटी म्हणजे काय? कोणी सांगाल मला? डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. ठीक आहे. आता आपण एवढे जण इथं बसून आहोत, सगळ्यांचे चेहरे सारखे आहेत का? माझा सोडला तर ठीक आहे, सगळ्यांचे वेगवेगळे आहेत ना, विविधता आहे, डिफरन्सेस आहेत. तर शब्दशः मिनिंग जर तुम्ही डायव्हर्सिटीचा घेतला तर डिफरन्सेस, त्याला मराठीमध्ये विविधता म्हणतात. आणि आता लिव्हिंग वर्ल्डला मी डायरेक्टली असं म्हणू शकतो बायो. कालच बघले ना आपण, बायो म्हणजे लिव्हिंग ना. मग मी असं म्हणू शकतो का बायोडायव्हर्सिटी? बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैव विविधता. पुढे अरे पुढे आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? जैव विविधता. ठीक आहे. तर या जगामधली जेवढी जैवविविधता आहे ते आपण इथं बघणार आहोत. तुम्ही म्हणाल सर जैवविविधता म्हणजे काय? जर तुम्ही इथे स्क्रीनला बघल्या तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे अॅनिमल्स आहेत. इथं बघा, पक्षी आहेत, ओके, कोल्हा असेल, गाय आहे, टायगर आहे, हत्ती आहे, इथं तुम्ही म्हणजे गोरिला आहे, माकड आहे, म्हणजे इथं प्रत्येक अॅनिमल आहे. इथं कुठेतरी साप असेल, छोटे छोटे प्राणी इथं आहेत. म्हणजे ही काय विविधता आहे. म्हणून याला काय म्हणतात? डायव्हर्सिटी इन अ लिव्हिंग. हा तुमचा पहिला पॉइंट आहे 11वीचा पहिल्या टॉपिकचा. याच्या अगोदरचं जस्ट इंट्रोडक्शन होतं. या इथून पुढे तुम्हाला क्वेश्चन येतील. बायोडायव्हर्सिटी इज अवर लाईफ. बायोडायव्हर्सिटी काय? आपली लाईफ आहे. म्हणजेच काय बघा, द नंबर अँड टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम, द नंबर अँड द टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ कॉल्ड एज द बायोडायव्हर्सिटी. तुम्ही लहानपणी कधी शिकले असाल की बाबा टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम असतात, एरियल ऑर्गॅनिझम असतात ना. त्याच्यानंतर अक्वॅटिक अॅनिमल्स असतात. अक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे, टेरेस्ट्रियल म्हणजे, एरियल म्हणजे हवेत राहणारे तुमच्यासारखे. एरियल, ओके. हे बरेच अॅनिमल्स आहेत जे त्यांच्या हॅबिटॅट नुसार राहतात. फॉरेस्ट मध्ये राहणारे पण असतात, आपण त्यांना म्हणतो ना. म्हणजे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम और देअर टाइप्स प्रेझेंट ऑन द, दॅट इज कॉल्ड एज द. मी आता प्रत्येकाला एक एक अॅनिमल विचारणार आहे, मनामध्ये ठरवायचं आणि सांगायचं. ठीक आहे. प्रत्येकानं फक्त रिपीट झालं तर मी पुन्हा सांग म्हणून. हा वैष्णवी सांग, कोणते अॅनिमल सांग? लॉयन, गुड. हा हा, इंग्लिश मध्ये एलिफंट. ओके, हा एलिफंट ना. हा पुढे रॅबिट, मंकी, डॉंकी, कोकिळा, गोरिला. ठीक आहे, गोरिला. हा लवकर सांग. फॉक्स, सीता. हा, अरे तुला कोणता अॅनिमल आवडते? पॅरोट. हा, कुत्र. ठीक आहे, डॉग. हा, डिअर. हा, अरे एका अॅनिमलचं नाव सांग, जोरात सांग. म्हणजे शेळी होय, गोट म्हणालास का? रॅबिट, रॅबिट झाले. दुसरं सांग. कॅमल, व्हेरी गुड. हा हा, इंग्लिश मधून सांग. हा, त्यांना सुधारणा. हा पुढे तू सांग. सीता झालाय. हा, साप, स्नेक. अरे लक्ष द्या आता इकडे. म्हणजे कितीतरी अॅनिमल्स आहेत. एवढे आहोत तर डिफरंट सांगू शकतो आपण. डिफरंट टाइप्स अँड डिफरंट नंबर्स प्रेझेंट ऑन द अर्थ कॉल्ड एज द डायव्हर्सिटी. त्यालाच काय म्हणतात? बायो डायव्हर्सिटी म्हणतात. द नंबर अँड द टाइप ऑफ ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ दॅट इज नोन एज द बायोडायव्हर्सिटी. बरं ठीक आहे, प्लांट्स जाऊ द्या, अॅनिमल्स जाऊ द्या. प्लांट पण आपण डिफरंट डिफरंट सांगू शकतो. आंब्याचं झाड, सीताफळाचं झाड, काही असो, कोणतं झाड, हे झाड, ते झाड. हा, रामफळाचं झाड. हे सगळं काय? बायो डायव्हर्सिटी. समजलं का?
म्हणजे डिफरंट इन नंबर्स अँड डिफरंट इन देअर टाइप्स कॉल्ड प्रेझेंट ऑन द अर्थ कॉल्ड एज द बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. पुढचा घटक आहे द नंबर ऑफ स्पेसिस डिस्क्राइब्ड. म्हणजे स्पेसिस म्हणजे काय, कोणी सांगेल का मला? प्रजाती, जाती प्रजाती. ठीक आहे. स्पेसिस म्हणजे ते आता हत्तीची एक प्रजाती आहे, स्पेसिस आहे, वाघाची आहे. ओके. त्यानंतर जेवढे काय अॅनिमल्स आहेत त्या सगळ्यांच्या प्रजाती आहेत. अशा डिफरंट डिफरंट टाइपच्या स्पेसिस किती आहेत? 1.7 to 1.8 मिलियन पेपरला येते. ठीक आहे. किती आहे? 17 ते 18 म्हणायचं, मध्ये पॉईंट जोडायचे. ठीक आहे. 1.7 to 1.8 मिलियन. आता थांबा, तू सांग रे, मिलियन म्हणजे किती रे? माहित नाही किती? 10 लाख. मिलियन म्हणजे 10 लाख. मग आता हे किती वाले? 17 लाख वाले आले ते पक्क. हा, 17 लाख ते 18 लाख काय आहेत? स्पेसिस आहेत ऑन द अर्थ. ठीक आहे. बघा, झाडांची थोडी उंची वाढलेली आहे. त्यानंतर बघा अशा फोटो काढायचा. बरं, काढल्या का कधी फोटो? आपण वनस्पतींची किंवा प्राण्यांची फोटो का काढतो? शोका ना. ठीक आहे. चला, म्हणजे आवड म्हणून काढता ना. ठीक आहे. काही सायंटिस्ट असतात ते त्यांच्यावर स्टडी करत असतात, त्याला म्हणतात डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. मध्ये बघा, टॅक्झॉनॉमी हा खूप महत्वाचा शब्द आहे. काय शब्द आहे? टॅक्झॉनॉमी. म्हणजे इट इज द स्टडी ऑफ, स्टडी करायचे, अभ्यास करायचे, जो आपण करत नाही. तो आहे पहिला आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक नवीन वनस्पती दिसली. ठीक आहे. आपण त्याला फोटो काढायला जातो आणि बघतो तर ते आपल्याला नवीन वाटतं ना, अरे आपल्या सभोवतालची नाही. मग आपण पहिल्यांदा काय करतो? त्याला आयडेंटिफाय करतो, नेमकं आहे कोणती. म्हणजे पहिली स्टेप काय असेल? आयडेंटिफिकेशन. त्याच्यानंतर अरे हा आयडेंटिफाय झाली, आता याला मी क्लासिफाय करावं लागेल ना, मला कशामध्ये आहे ठेवावं लागेल, क्लासिफिकेशन. आणि तिसरा असेल त्याचं नाव ठेवावं लागेल, त्याला म्हणतात नॉमेनक्लेचर. म्हणजे टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड द नॉमेनक्लेचर. दॅट इज नोन ॲज द टॅक्झॉनॉमी. म्हणजे आता कसं असतं, नवीन नवीन दिवसेंदिवस रिसर्चरला नवीन नवीन ऑर्गॅनिझम भेटत असतात, नवीन नवीन प्लांट्स भेटतात. मग त्यांनी पहिल्यांदा त्याला आयडेंटिफाय करतात, क्लासिफाय करतात आणि त्याचं नाव ठरवतात. ओके. त्यालाच नाव काय आहे? दॅट इज नोन ॲज द टॅक्झॉनॉमी. समजलं? टॅक्झॉनॉमी इज द स्टडी ऑफ काय? आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड ओके, डन. समजलं? ठीक आहे. बघा, फोटो काढत आहे. आता फोटो नेमकं कशाची काढत आहे? सिस्टमॅटिक्स. नेक्स्ट काय आहे? सिस्टमॅटिक्स. आता सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? सिस्टिमा हा एक लॅटिन वर्ड आहे, त्यापासून हा शब्द आलेला आहे. सिस्टमॅटिक अरेंजमेंट करणं म्हणजे सिस्टमॅटिक्स आहे. इट डील्स विथ द इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आता सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? त्याची अरेंजमेंट करणं. तुम्ही कधी आपल्या पुस्तकं कधी कप्प्यामध्ये लावल्या? सगळ्यात लहान पुस्तक खाली लावत्या? कुठं लावत्या? बरं, सगळ्यात जुनं पुस्तक खाली ठेवत्या का? हाय काय कोणी शहाणं? वाच ना, पण खाली पुस्तक ठेवत्या. जुनं एकदम, सॉरी, एकदम नवं, आज काल जाऊन पुस्तक आणलं आणि ते खाली ठेवलं नाही. नवीन पुस्तक तुम्ही कुठे ठेवता? हमेशा लगेच भेटावं, लगेच अभ्यास करावा, करावं. ठीक आहे. तर सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? सिस्टमॅटिकली अरेंजमेंट करणं. ओके. आता तुम्ही जर इव्हॉल्युशन शिकल्या ना, आपण आता होमोसेपियन आहोत, ह्युमन बिंग्स आर द होमोसेपियन्स. हे आता आता इव्हॉल्व्ह झालेत ना. आणि याच्या अगोदर जे लेमूर्स आहेत किंवा होमो इरेक्टस आहे किंवा याच्या अगोदरचे माकड बिकड जे ह्युमन प्रजातीमध्ये येतात, त्यांचा सिक्वेन्स लावला जातो. यांना सिस्टमॅटिकली काय केलं जातं? अरेंज केलं जातं. त्यालाच काय म्हणतात? सिस्टमॅटिक्स. इट इज द रिलेशनशिप बिटवीन द इव्हॉल्युशनरी अँड द ऑर्गॅनिझम. पेपरला येते बरं. Which of the following is arranged the relationship between the evolution and the organism? And that answer may be systematics. समजलं का? हा शब्द कोणता आहे रे? लॅटिन शब्द आहे. सिस्टमॅटिक आपण म्हणणार, घरचे म्हणतात सिस्टमॅटिक हे सगळं लावून ठेव, कपडे बिपडे सगळ्या गोष्टी. सिस्टमॅटिक्स म्हणजे आता या ठिकाणी लिव्हिंग वर्डच्या बाबतीत म्हणलं तर इव्हॉल्युशन आणि ऑर्गॅनिझमचं काय दाखवत आहे? रिलेशनशिप दाखवत आहे. कार्ल लिनियस. आता सायंटिस्ट, आता हे नेमकं काय झालं माहितीये का? क्लासिफिकेशन नावाचा एक कन्सेप्ट आहे.
18व्या शतकापर्यंत ना आपण जस्ट म्हणत होतो की बाबा हे प्लांट्स ते प्लांट्स, पण 18व्या शतकानंतर काय झालं, क्लासिफिकेशन नावाचा एक शब्द आला. क्लासिफिकेशन म्हणजे क्लासिफाय करणे, वर्गीकरण करणे. वर्गीकरण करण्याची गरज का भासू लागली, अभ्यास करू लागले ना लोक. लोक काय करू लागले, अभ्यास. मग एवढी मोठे म्हणजे जवळपास 17 लाख ते 18 लाख डिफरंट डिफरंट स्पेसीज आहेत. त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट ऑर्गॅनिझम आहेत. आपण प्रत्येक ऑर्गॅनिझमला घेऊन अभ्यास करूयात का? मला एक सांगा, एक मासा आहे, एक कासव आहे, एक गाढव आहे, एक माकड आहे. माकड चांगलं का नाही? नाही ना, हे सांगितलंय. आता मला या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे, अवघड जाईल ना. मी असं करतो, पाण्यामध्ये राहणाऱ्यांचा अभ्यास अलग करतोय, हवेमध्ये राहणाऱ्यांचा अभ्यास अलग करतोय, झाडावर राहणाऱ्यांचा अभ्यास अलग करतोय, जमिनीवर फिरणाऱ्यांचा अभ्यास अलग करतोय, जे पाण्यामध्ये राहू शकतात, जमिनीवर राहू शकतात, त्यांचा अभ्यास अलग करतोय. मग मला सोपं जाईल ना. त्याला म्हणतात क्लासिफिकेशन. त्याला काय म्हणतात? क्लासिफिकेशन. आता तुम्हाला मला शिकवायचंय, 11वी वाल्याला थोडं वेगळं शिकावं लागेल, 12वी वाल्याला वेगळं. मी काय करायलोय? क्लासिफाय करायलोय. मला सांगा, 5वी ते 12वी पर्यंत शाळा असते, 1ली ते 12वी पर्यंत कॉलेज असते, शाळा असते, सगळं असते. मग शिकतात ना तिथे जाऊन लेकरं. मग त्याला 1ली, 2री, 3री, 4थी करायची काय गरज? तिथं बी शिकाले, इथं बी शिकाले. विचार जर केला तर फरक काय? त्यांच्या ब्रेनच्या पॉवरनुसार आपण त्याला काय केल्या. आता 1लीच्या लेकरला जर आपण इव्हॉल्युशन शिकवायला लागल्या तर त्यांना काय म्हणेल, हे काय आहे? त्याला 1 2 शिकवायचं तर पण त्याचं नशीब आहे. सॉरी, 5वीला आहे, 5वीला आहे बरं. उग म्हणाला त्यांना, हा तर म्हणा ठीक आहे. हाय की हे नाही, आईन्स्टाईन होय तसं तर म्हणशील. काय कार्ल लिनियस, प्रत्येक हुशार व्यक्ती आईन्स्टाईन नसतो. त्याच्या व्यतिरिक्त पण बरेच आहेत जे हुशार असतात. कार्ल लिनियस आहे, यांनी 10वीचा टॉपिक आहे हा, वर्गीकरणाचे मेथड शोधून काढलेले आहेत. रॉबर्ट विटाकर नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्यांनी काय केले, क्लासिफाय केलेले आहे. ठीक आहे, चला लय भाषण देऊ नये आपण. यांचं नाव काय, लिनियस. आणि यांच्या पुस्तकाचं नाव आहे सिस्टिमा नटवर. हा, त्याचं पुस्तक आहे त्यांचं. हा, मेल आहे, तिकडचे असतात, त्यांना आपण काय करू शकता. घे की साईडला घे. असा कोट दिसला की समजायचं ते ब्रिटिशर्स आहेत. ठीक आहे, हे कोण असतात? ब्रिटिशर्स असतात. ठीक आहे, यांची हेअरस्टाईल पण अशीच असते. तुम्ही कधी बघल्या नाही गव्हर्नर जनरल, गव्हर्नर्स जे असतात ना, इतिहासाचा अभ्यास केला? हे ब्रिटिशर्स. सिस्टिमा नॅच्युरी नावाचं त्यांचं पुस्तक आहे, ते पुस्तक त्यांनी लिहिलंय बाय लिनियस. पुस्तकावर क्वेश्चन येतो, ठीक आहे, पुस्तकावर क्वेश्चन येतो. लिनियसच्या पुस्तकाचं नाव काय आहे? सिस्टिमा नेचुरी. ओके, तिथून मग नेचर हा शब्द आलेला आहे, सिस्टिमा नेचुरो. आता सिस्टिमा म्हणजे क्लासिफाय केलेले आहे, म्हणून त्यांच्या पुस्तकामध्ये सगळी माहिती कशाची दिलेली आहे? सिस्टमॅटिकली क्लासिफाय केलेली. लक्ष दे रे. जनरल ते पर्टिक्युलर, क्लासेस, ऑर्डर, जेनेरा, स्पेसिस. क्लासेस, ऑर्डर, जेनेरा, स्पेसिस मी सगळं सांगेल पुढे. फक्त इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं की सिस्टिमा नेचुरा इज द बुक रिटन बाय द लिनियस, दॅट इज द कार्ल लिनियस. ठीक आहे, आता मला कोण सांगेल तुमच्यातलं टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? हु कॅन टेल मी व्हॉट इज मिनिंग ऑफ टॅक्झॉनॉमी? हा, व्हेरी गुड. तुमच्यामध्ये सांग क्लास टॅक्झॉनॉमीची डेफिनेशन. सुरुवातीपासून सांग. स्टडी ऑफ आयडेंटिफिकेशन दॅट इज नोन ॲज अ, घरी गेले की सांग अभ्यास करायला म्हणून. ओके, आता ते कसं होतं, आम्ही लहानपणी ना अभ्यास करा, माझ्या भावाला माझ्या वर्गामध्ये बसवा, ते मजासाठी बसवत होते बरं. हे ना काय करायला आहे काय नाही, घरी जाऊन सांगायला. त्यांना सगळं घरी सांगते, मांडी कशी घातलाय इथून सांगते. ठीक आहे, आता बेसिक प्रोसेस ऑफ टॅक्झॉनॉमी मध्ये काय बेसिक. आता टॅक्झॉनॉमी म्हणजे तुम्हाला समजले की मला टॅक्झॉनॉमी मध्ये 3 गोष्टी करायच्या आहेत. त्यातली पहिली जी गोष्ट आहे, पहिल्यांदा मला आयडेंटिफाय करायचं आहे, दुसऱ्यांदा मला त्याला काय करायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे, आणि तिसऱ्यांदा मला काय करायचंय, नाव ठरवायचं. नाव देतात ना कानामध्ये फुगून, ते नॉमेनक्लेचर द्यायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्या काही बेसिक प्रोसेस आहे. त्यातली पहिली प्रोसेस आहे, त्याचं नाव आहे कॅरेक्टरायझेशन. पहिल्या प्रोसेसचं नाव काय आहे? दुसरी, तिसरी. ओके, आता आठवते का? टॅक्झॉनॉमी मध्ये 3च गोष्टी होत्या, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन आणि आता बेसिक म्हणलं तर काय म्हणायचं,
पहिल्यांदा कॅरेक्टर तर बघावं लागेल ना. कॅरेक्टर बघलं तरच मला काय करावं लागेल. आता मासा आहे, मासा त्यानं पाण्यामध्ये पोहायला, हे त्याचं कॅरेक्टर आहे. मग मी त्याला आयडेंटिफाय करतो की तो काय मासा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लासिफाय करतो तो कोणता मासा आहे, आणि त्याच्यानंतर त्याला काय देतो, नाव देतो. म्हणजे बेसिक म्हटल्यानंतर तुम्हाला कोणता शब्द ऍड झाला पाहिजे. ओके. नुसतं टॅक्झॉनॉमी म्हणलं तर 3 शब्द, आणि जर बेसिक प्रोसेस ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणले तर कॅरेक्टरायझेशन त्याच्यामध्ये काय होत आहे, ऍड होत आहे. चला, तर बेसिक प्रोसेस मधली पहिली प्रोसेस आहे कोणती आहे, कॅरेक्टरायझेशन. ओके. अंडरस्टँडिंग ऑफ कॅरेक्टर ऑफ ऑर्गॅनिझम सच एक्सटर्नल इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द सेल, डेव्हलपमेंट प्रोसेस अँड इकॉलॉजिकल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आता तुम्हाला जर एखाद्या ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर बघायचं असेल तर तुम्ही त्याचं एक्सटर्नल बघणार आहोत, फिजिकल अपीअरन्स कसं आहे. ओके. सपोज फॉर एक्झाम्पल एक ऑर्गॅनिझम आहे जो त्याच्या 4 पायाचा वापर करून पळतोय. तो ऑर्गॅनिझम कोणता येईल, ॲक्वॅटिक येईल का. जास्त करून काय येतो तो टेरेस्ट्रियल येतो, 4 पायाचा वापर करायला आहे ना. ठीक आहे. असे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे पंख खूप लार्ज आहेत, जस्ट लाईक द ईगल. मग तो काय करू शकतो हवेमध्ये. म्हणजे तुम्ही काय करायला, त्याचं कॅरेक्टर बघायला आणि विचार करायला. ओके. आणि ते कॅरेक्टर कसं असेल एकतर, नाहीतर. ओके. आणि स्ट्रक्चर ऑफ द सेल आपण अभ्यास करतो. डेव्हलपमेंटल प्रोसेस, त्याची डेव्हलपमेंट कशी होते. आता डेव्हलपमेंटल प्रोसेस म्हणजे कसं, काही ऑर्गॅनिझम डायरेक्टली बर्थ देतात, व्हीव्ही पॅरस म्हणतात, आणि काही अंडे देतात, अंड्यातून बर्थ होते, त्यांना ओव्ही पॅरस म्हणतात. म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस आहेत ना, तर त्याच्यावर सुद्धा आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. फॉर एक्झाम्पल साप आहे, एक रेप्टाईल आहे जो अंडे देतो, मग प्रोबॅबिलिटी असतो की तो साप असू शकतो, किंवा लिझार्ड असू शकते. लिझार्ड म्हणजे पाल, भिंतीवर चालते ना ती पाल, ती काय देते, अंडे देते. ठीक आहे. म्हणजे आपण फाइंड आउट करू शकतो की बाबा अंडे देणारे काय असू शकतात, एकतर रेप्टाईल्स असू शकतात, नाहीतर पक्षी असू शकतात. पण मॅमल्स असतात का रे, मॅमल्स अंडे देऊ शकत नाहीत. म्हणजे आपण त्याला काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो, समजून घेऊ शकतो बाय युझिंग द कॅरेक्टरायझेशन. ओके. त्यांच्यामध्ये काय काय अभ्यास करतो, एक तर आपण त्यांचा एक्सटर्नल इंटरनल स्ट्रक्चरचा, स्ट्रक्चर ऑफ सेलचा, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट प्रोसेसचा, आणि इकॉलॉजिकल इन्फॉर्मेशन म्हणजे ते राहतात कुठं, इकॉलॉजिकल राहतात कुठं, त्यांच्यावर पाण्यामध्ये राहतात त्यांना मी ॲक्वॅटिक म्हणेल. ओके. जमिनीवर राहतात त्यांना मी टेरेस्ट्रियल म्हणेल. दोन्हीकडे राहतात त्यांना उभयचर प्राणी, ॲम्फिबियन्स म्हणेल. हे कशाहून समजलं माझं, त्यांच्या इकॉलॉजिकल इन्फॉर्मेशन समजलेलं आहे. हे आहे कॅरेक्टरायझेशन. समजलं का, त्यांचे कॅरेक्टर फाइंड आउट करणं म्हणजेच काय असते, कॅरेक्टरायझेशन असते. समजलं. ठीक आहे. आता बेसिक प्रोसेस ऑफ टॅक्झॉनॉमी मध्ये 4 प्रोसेस असतात. पहिली कॅरेक्टरायझेशन, दुसरं आयडेंटिफिकेशन, तिसरं आणि चौथं. ठीक आहे. आणि त्यानंतर कॅरेक्टरायझेशन मध्ये आपण काय करतो, तुम्हाला एक सांगू का, जर इंग्लिश मध्ये पाठवण्या गेलं तर मराठीत करायचं. आपला पेपर थेरीचा आपल्याला काय बी करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. समजाले की काय बी करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. त्याला मराठी इंग्लिश काय बी देणे घेणं नाही, फक्त क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. तर आता कॅरेक्टरायझेशन मध्ये मी काय करतो, एक्सटर्नल इंटरनेटचा अभ्यास करतो, सेल स्ट्रक्चरचा अभ्यास करतो, डेव्हलपमेंटलचा अभ्यास करतो, आणि इकॉलॉजिकल जे इन्फॉर्मेशन आहे त्यांचा अभ्यास करतो. कधी होतं काय तुमच्याकडे असलं, कंपास मध्ये येत होतं आपलं, त्याला काय म्हणतात, हा मायक्रोस्कोप. वा, त्याला मायक्रोस्कोप म्हणतात. तर मॅग्निफायर कशाला म्हणतात, मॅग्निफाय करते ना, त्याला काय म्हणतात रे मराठीत, काय तर म्हणतात ना. हाँ, इसको क्या बोलते, दुर्बीन. काय म्हणतात त्याला, असलं वापरलं की नाही कधी. मॅग्निफाईंग ग्लास म्हणतात, पण त्याला आपल्या भाषेत काय तर म्हणत होते आपण. ठीक आहे, बघूयात. दुसरी गोष्ट काय आहे, आयडेंटिफाय करणं. इट इज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ ऑर्गॅनिझम सो दॅट द नेमिंग इज अ पॉसिबल. आता बघा, आयडेंटिफाय म्हणजे त्यांचं करेक्ट डिस्क्रिप्शन करणं. ओके. त्यांना काय करणं, करेक्ट डिस्क्रिप्शन करणं म्हणजे काय करणं, आयडेंटिफाय करणं. फॉर एक्झाम्पल आता मी काय करतो, एका ऑर्गॅनिझमचं करेक्ट डिस्क्रिप्शन करतो, ते तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे. एक ऑर्गॅनिझम आहे, त्याचे जे लिम्स आहेत ना, एकदम लिम्स लहान आहेत. लिम्स म्हणजे पाय हात एकदम लहान आहेत. ते भिंतीला चिटकतात, ते एग्स देतात, ते शेपूट गळून पाडू शकतात. मग ते ऑर्गॅनिझम कोण, मी करेक्ट डिस्क्रिप्शन द्यालो, तुम्ही फाइंड आउट करायला.
एक ऑर्गॅनिझम आहे जो जमिनीवरचा सगळ्यात मोठा ॲनिमल आहे, त्याचं वजन एकदम जास्त असतं, त्याला सुळे असतात, त्याची लांब सोंड असते, मग तो काय झाला? करेक्ट. त्या हत्तीचा आणि मुंगीचा जोक माहितीये का? काय सांग? ते हत्ती आणि मुंगी काय करतात माहितीये का? लपनाबाणीचा खेळ खेळत राहतात. हा, मग हत्तीवर डाव येते ना, मुंगी जाऊन मंदिरात लपते. हत्तीला कसं कळते तिने मुंगी मंदिरात झोपली? टपल्या बाहेर. तसं तर इथं काय सांगायचंय आपल्याला? आयडेंटिफिकेशन मध्ये काय पाहिजे? करेक्ट डिस्क्रिप्शन. आयडेंटिफाय करणं म्हणजे काय करणं? करेक्ट डिस्क्रिप्शन करणे. लक्षात ठेवा. कॅरेक्टरायझेशन म्हणजे समजलं, आयडेंटिफिकेशन म्हणजे तुम्हाला करेक्ट डिस्क्रिप्शन पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट, क्लासिफिकेशन. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? क्लासिफिकेशन. इट इज द ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम. आता क्लासिफिकेशन करणं, आता मी तुम्हाला जर क्लासिफाय करा म्हणलो, 11 तिकडे बसा, 12 तिकडे बसा, तर तुम्ही ग्रुप तयार करायला ना. म्हणजे क्लासिफिकेशन म्हणजे ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम, बरोबर आहे ना? ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम इनटू द कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंटचा शब्द आहे, याचा मराठी मिनिंग आहे सोयीस्कर. सोयरे नाही, सोयीस्कर. कॅटेगरीज. आता बघा, हा एक शब्द खूप महत्वाचा बेटा, लक्षात ठेवा. कॅटेगरी म्हणजे टॅक्झा बेस्ड ऑन द, आता आपल्याच वर्ग खोलीमध्ये मी जर म्हणलोय 11th वाले एका साईडला बसा, 12th वाले एका साईडला बसा, मी त्यांचं काय दिलो? एक कॅरेक्टर दिलो ना, मी क्लासिफाय केलो, टॅक्झा केलो. म्हणजे मी सांगितलोय तुम्ही आता ग्रुप करत्या, 11 तिकडे 12 तिकडे. ओके, म्हणजे याला टॅक्झा, ग्रुप म्हणजे टॅक्झा. आणि ग्रुपिंग कोणामध्ये होते रे? आता कन्व्हिनियंटली, कन्व्हिनियंट म्हणजे मला सोयीस्कर पाहिजे. आता मला इकडे बघले की पाहिजे 11वी वाले, इकडे बघले की पाहिजे 12वी वाले. म्हणजे मी काय करतो, माझ्या सोयीस्कर नुसार काय करायला तुम्हाला क्लासिफाय करायला सांगितलंय. मग तुम्ही काय बनवल्या? ग्रुप बनवल्या. म्हणजे ग्रुपिंग करणं म्हणजे काय? क्लासिफाय करणं. समजलं? करेक्ट डिस्क्रिप्शन देणं म्हणजे आयडेंटिफिकेशन करणं. समजालंय ना? आणि एक्सटर्नल हे त्याचा अभ्यास करून सांगणं म्हणजे कॅरेक्टरायझेशन. आलं का लक्षात? लई सिंपल भाषेत सांगलं तर, याच्यापेक्षा सिंपल म्हणलं तर अवघड आहे. ठीक आहे, आता आहे नॉमेन क्लेचर, नामकरण सोहळा. नामकरण सोहळा सगळ्यांचा झालेला आहे, झाले ना? तुझं लहानपणीचं नाव काय होतं? तुला लहानपणीचं नाव काय होतं? हा, आणि अक्षद नाव आहे तुझं? अक्षद, द हे नाव असेल त्याचं. अक्षद असं एवढं भारी नाव आहे की? आता टीसी वर नाव काय? टीसी वर नाव काय आहे? अक्षद. लाडानं सोनू म्हणता ना वैष्णवी, लाडानं सोनू म्हणतात त्याला. ठीक आहे, चला लक्ष द्या. काल एक लेकरू होतं लहान असंच, सर माझं पाण्यामध्ये ड्राम नाव होतं म्हणाले मला. कोण होतं की? फंतर म्हणले. ठीक आहे, तर नॉमेनक्लेचर म्हणजे काय करणं? गुण बघतात आणि नाव ठेवतात. आता माझं गुण कळालं, विजय नाव ठेवले. तर तुमचे नाव बघा, आता तुमचे नाव काय ठेवलेत बघा. तसं काही नसतं, ठेवतात ते घरचे नाव, पण आपण यांचे गुण बघून काय करतात? नावं ठेवतात. बरोबर आहे की नाही? वनस्पतीचे नाव, हे सगळ्या गोष्टीला आपण एवढ्या स्टेप पायऱ्या कंप्लीट करून आपण काय करतोय? तिथं नाव ठेवत्या घुगऱ्या खात्या. आंबा आहे, आंब्याचं नाव आहे मॅग्निफेरा. आंब्याचं नाव काय? मॅग्निफेरा इंडिका. मग आता कधी आंबे घ्यायला गेला तर म्हणायचं मला मॅग्निफेरा इंडिका द्या. आणि याचं नाव आहे अपिस इंडिका. अपिस इंडिका म्हणजे मधु, काय ना, मधुमक्खी. ठीक आहे, तिचं नाव काय आहे? अपिस इंडिका. मॅग्निफेरा इंडिका, अपिस इंडिका. इट इज द स्टँडर्डायझेशन ऑफ नेम्स ऑफ organism such that organism is known by their same name all over the world. आता नाव ठेवण्याची पद्धत कशी आली तुम्हाला सांगतोय. सायंटिफिक नेम, आता जनरल नाव म्हणत नाही. आता बोईनवाड गेला अमेरिकेमध्ये, जस्ट, आणि म्हणला की आंबे घ्या आंबे, आंबे घ्या आंबे. आंबे कोणी घेईल का? म्हणजे आंबे बॉक्समध्येच आहेत, ह्यानं म्हणाले आंबे घ्या आंबे. त्यांना काय माहित आंबा याला म्हणतात? आंबा आपला गावरान शब्द आहे ना, बरोबर आहे की नाही? सीताफळ घ्या सीताफळ, तिथं कोण घेणार आहे? ते सायंटिफिक नेम आहे का? सगळ्या जगामध्ये ओळखतील का त्याला?
नाही. जर मॅग्निफेरा इंडिका म्हटलं तर, आणि मॅग्निफेरा इंडिका म्हणजे काय, मँगो, त्यांच्या भाषेमध्ये जे काय असेल ते. ओके, म्हणजे नाव देताना सायंटिफिक नेम दिले जातात. ओके, सोन्या गोम्या असं काही दिलं जात नाही, आपले जनरल नाव आहे. आता तुझ्या सगळ्या सोयऱ्याला माहिती आहे की तुझं नाव सोन्या आहे म्हणून, शाळामधल्या 99 लेकरायला माहिती आहे तुझं नाव सोन्या आहे म्हणून, सगळ्यालाच माहित आहे. मुलींना विचारायला मी मग आता गेलास की सांग. ठीक आहे, म्हणजे आपलं जनरल नाव लई जणांना माहित नसते, चीड माहित असते पण नाव माहित नसते. ठीक आहे, तर या ठिकाणी नॉमेनक्लेचर मध्ये काय केलं जातं, स्टँडर्डायझेशन केलं जातं, त्यालाच काय म्हणतात, नॉमेनक्लेचर करणं म्हणतात. आणि हे का केलं जातं माहिती आहे का, सगळ्या जगामध्ये तुम्हाला ओळख झाली पाहिजे. म्हणजे आता तुम्ही कुठेही गेला तर अपिस इंडिका म्हणलं तुम्हाला मधुमक्खी, त्याच्यानंतर मॅग्निफेरा इंडिका म्हणलं तर त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, आंबा. ठीक आहे, हे झालं नॉमेन क्लेचर. समजलं का, स्टँडर्डायझेशन ऑफ नेम म्हणजेच काय, नॉमेन क्लेचर. तुम्हाला डाऊट आहे? ठीक आहे, आता एक एकाने सांगायचं. कॅरेक्टरायझेशन म्हणजे, हा ठीक आहे. आयडेंटिफिकेशन म्हणजे, अबे क्लासिफाय तर खाली गेलं, आयडेंटिफाय म्हणजे काय, करेक्ट डिस्क्रिप्शन. राजा लय मारतो बरं एका दिवशी, त्याला काय म्हणतात, करेक्ट डिस्क्रिप्शन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, ग्रुपिंग करणं. आणि नॉमेनक्लेचर म्हणजे, अजून एकदा सांगतो, शेवटचं सांगायला, आता मी सांगलेलं जर आलं नाही त्यांना गेला, मी सांगतो एकदा, वाटलं सर लिहून देतो. कॅरेक्टरायझेशन म्हणजे एक्सटर्नल, इंटरनल, एवढंच लक्षात ठेवा. ओके. आयडेंटिफिकेशन म्हणजे करेक्ट डिस्क्रिप्शन. मैं फलों का राजा हूं, मैं सबसे मीठा हूं म्हणजे कोण, असं राहत होतं आम्हाला कविता. क्लासिफाय म्हणजे ग्रुपिंग, आणि नॉमेनक्लेचर म्हणजे स्टँडर्डायझेशन ऑफ नेम. एक मिनिट आहे, वाचून घ्या, ज्याला विचारलं त्याला सांगता आलं पाहिजे. छोटू छडी आण रे, सोनू. पण चांगली नाव 3 अक्षरीच असतात माहिती आहे, आणि त्यातल्या त्यात त्याला एकच वेलांटी पाहिजे, आणि पहिलीच वेलांटी पाहिजे. ग्रुपिंग, दुसरा करेक्ट डिस्क्रिप्शन आहे की, अरे यार विसरलो. थँक्यू सो मच. चला, आता गेले काय वाचायला, गोविंदवाड सांग, हो बडा. काय विसरलो खरे, हा आयडेंटिफिकेशन. बरोबर आहे, बस. ओंकार उबाडा. क्लासिफिकेशन, गुड. ओंकार उबाडा. नीचे वाला क्या था, नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर, बरं मराठीतून सांग नॉमेनक्लेचर म्हणजे काय. अबे नॉमेनक्लेचर बघायची भी गरज नाही. तू सांग नॉमेनक्लेचर, उबाडा. तिन्ही येतात, सांग. पहिलं कोणतं होतं, बघलास काय, बघला नाहीस ना, गुड. हा बस, स्टँडर्डायझेशन ऑफ नेम. तू काय सांगतोस, पहिलं कोणतं होतं रे, कॅरेक्टरायझेशन. कॅरेक्टरायझेशन पहिलं, थांब रे. हा व्हेरी गुड, बस पाठ करा, उद्या लय मारतो बघ. तू टाक रे, घरी गेले की सांग, चारी बी सांगतो आता, भाऊ आहे म्हणून. हा सांग, चलते. हा नाव देणं नाही, इंग्लिश मधून सांग. स्टँडर्डायझेशन, नीट थांब, ते का देऊ नका. हम्म.
कॅरेक्टरायझेशन म्हणजे करेक्ट डिस्क्रिप्शन. ठीक आहे, बस बस. तुला येते का रे? आहे ना, 5वीला जाऊन सुद्धा हेच भाल आहे तुझी. येते? हा, तू सांग. उभा टाकावं लागते. काय सांगतोस? कॅरेक्टरायझेशन. हा, मला माहित नाही. हा, बरं सांग. पहिल्यापासून सांग. थांबा गडबड कर ना. हा हा. क्लासिफिकेशन. आंबा ना सांगते तिने हुशार आहे ते नाही. हा बस. बरं ठीक आहे, चल बस. हा, तू सांग. हा, अरे बस आता. आता बघा बघा रे, थोडं शिका वर्गातले. हा, अजून एक चान्स आहे, वाचून घ्या. ठीक आहे रे, ठीक आहे, वाचून घ्या. इकडे बघ, एकमेकाला बोलू नका. इकडे. हा, बघून घ्या. मी क्लास वरती कोणा डबल विचारणार आहे, वाटलंच तर लिहून घ्या. खाली मान घातलं तर वाचता येईल. एका मिनिटाचं काम नाही. बडा पछतावा गेलाय, मारतो नाही तर नंतर. तर लिहा लवकर. बरं झालं गणित मजावर केलं नाही. संतोषी, आता तुला विचारणार आहे. चारीही पाठ कर. मुलामध्ये कोण अब्सेंट आहे रे? कोण नाही? नरेश. ते का लिहाय देत असेल सांगा बरं. लय महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचं. अक्षर कसं आहे बघलास? सोनू, त्या सगळ्याच्या चेहऱ्याला बघून 10वीचे मार्क सांगू शकतोस का? अंदाज. हा हा. कोण कोण? हा हा, वैष्णव दिदी. हा, 80. हा, चला तिकडे. तिनं थांब थांब, शांत बस. सांग किती. आणि ते मागे हिरोला बघून द्या, गोविंदवाड सरला. ए हा, त्याचं नाव म्हणाल. त्याला किती पडतात? 92. हा, हुशार आहे ना. गुड गुड. किती आहेत रे तुला? बघ, त्याने चिडलंय बरं. सॉरी म्हण. सॉरी. नॉमेनक्लेचर म्हणजे स्टँडर्डायझेशन ऑफ नेम्स. आणि आयडेंटिफिकेशन म्हणजे करेक्ट डिस्क्रिप्शन. आयडेंटिफाय करणं. तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं सांगू काय? तुम्हाला ते आपण मोबाईलला आपण फेस लॉक ठेवतो बघा. ते फेस लॉक जो ओपन होतो ना, तिथं खाली नाव येते आयडेंटिफाईंग म्हणून येते. म्हणजे आपल्याला ते काय करायला, करेक्ट डिस्क्रिप्शन घ्यायला आपलं. ठीक आहे, चला सोडा, जाऊयात पुढे. कोण आहे? कार्ल भाऊ आहेत. कार्ल लिनियस आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव काय होतं? सिस्टमा नेचरी. ठीक आहे. द सिस्टीम ऑफ नेमिंग विथ 2 कंपोनंट. काय? आता मला सिस्टीमा नेचरी मध्ये किती शब्द आहेत? 2. मग यांनी काय केली, 2 कंपोनंट्स काय तयार केलंय? बायनॉमियल. बंद करा बरं, आता बंद करा. बायनॉमियल नॉमेनक्लेचर केले. किती नॉमियल? बायनॉमियल. आता आपलं नाव कसं, आता मी विजय इंगोले म्हणलं, विजय कुमार इंगोले. आता 2च शब्द आहे ना, बायनॉमियल.
तुमचं म्हणजे पप्पाचं नाव न घेता तुमचंच नाव सांगा म्हणलं तर दोनच येतात ना, एक नाव एक अण्णाव, ते बायनॉमियल झालं. ठीक आहे, तिघं म्हणलं तर ट्रायनॉमियल. आता टेट्रानॉमियल चालू आहे, मम्मीचं पण नाव ऍड करतात. ठीक आहे, आता काय काय ऍड करतील मला माहित नाही, लई लांबपर्यंत जाते ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी कार्ल लिनियस भावना कोणती सिस्टीम दिली आहे, बाय ना, त्यांच्या नावावरून कार्ल लिनियस वरून पण लक्षात ठेवू शकता, त्यांच्या पुस्तकाच्या नावावर पण लक्षात ठेवू शकता. आणि इट इज प्रपोज्ड बाय द लिनियस. ओके, म्हणजे कार्ल लिनियसने जे नावं दिले होते त्या नावामध्ये किती कंपोनंट होते, दोन कंपोनंट होते, म्हणून त्याला कोणतं नॉमियल म्हणतात, बाय नॉमियल. बोटॅनिकल, आता मला एक सांगा, नावं ठेवायची. ओके, प्लांटला नाव ठेवायला एक अलग सिस्टीम असते, म्हणजे सिस्टीम एकच असते, डिपार्टमेंट अलग असते. ओके, आणि अॅनिमल्सचं नाव ठेवायला काय असते, डिपार्टमेंट अलग असते. आता जे प्लांटची नावं ठेवतात ना, त्या प्लांटची नावं ठेवणाऱ्या सिस्टीमला म्हणतात ICBN. काय नाव आहे त्याचं, ICBN. आय म्हणजे इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर. आता प्लांट कोणामध्ये येतात, बॉटनीमध्ये येतात ना, प्लांट्स वनस्पती शास्त्र म्हणजे बॉटनी. तर बॉटनी मधल्या प्लांट्सचे नावं ठेवण्यासाठी जे कोड आहेत ते तयार करण्याचं काम कोण करते, ICBN. आय म्हणजे इंटरनॅशनल, इंगोले नाही. आय म्हणजे काय, इंटरनॅशनल. सी म्हणजे कोड, आय म्हणजे काय, इंटरनॅशनल. सी म्हणजे कोड. बी म्हणजे बोटॅनिकल नॉमेनक्लेचर. विचारल मी, इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर, इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर. हे झालं वनस्पतीसाठी. दुसरं असते आता प्राण्यासाठी म्हणजे झुलॉजीसाठी, त्यांना असते ICZN. ICZN, इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर, इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. ठीक आहे, ICZN दिले का, इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर, इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर, इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर, इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. फरक कुठे, बी आणि जस्ट सब्जेक्टचे नाव आल्यासारखं आलं. समजलं, कोणाला डाऊट आहे का, बाकी तर सारखंच आहे. ठीक आहे, आता यांना नाव ठेवायचं होतं आंब्याचं, म्हणून त्यांनी नाव दिले मॅग्निफेरा इंडिका. या टायगरचं नाव दिलं त्यांनी पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा टायग्रिस. ओके, बघा 3 सायंटिफिक नावं झालेत. मी कोणाला केव्हाही विचारत, पहिलं अपिस इंडिका हनीबी, दुसरा मॅग्निफेरा इंडिका मँगो, तिसरा पॅन्थेरा टायग्रिस म्हणजे टायगर. टायगर आहे की वाघ आहे, टायगर म्हणजे वाघ. थांबा सोनू, वाघ आणि सिंहामधला फरक काय, राजा आहे ना, हाय. हा, बरं दोघं काय खातात, चिकन खातात म्हणून नको आता. चला पुढचा घटक. आता हे इथून पुढे महत्वाचं आहे. आपण काय काय शिकल्यात मला मी सांगतो थोडक्यात. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय शिकल्या, सिस्टमॅटिक्स म्हणजे काय शिकल्या, त्याच्यानंतर बेसिक सिस्टमॅटिक्सचे सगळे बेसिक कन्सेप्ट टॅक्झॉनॉमीचे बघल्या, ज्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय आलं होतं, कॅरेक्टरायझेशन. दुसरं काय आलं होतं, तिसरं, चौथं, त्या प्रत्येकाचा अभ्यास केला. कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय रे, एक्सटर्नल इंटरनल. ओके, दुसरं आहे आयडेंटिफिकेशन म्हणजे करेक्ट. ओके, त्याच्यानंतर ग्रुपिंग, त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर, स्टँडर्डायझेशन ऑफ नेम्स. त्याच्यानंतर कार्ल भावाला बायनॉमियल नॉमेनक्लेचर दिला, त्याच्यामध्ये 2-2 एक्झाम्पल आपण बघल्या. आता आपली कहाणी पुढे चालली. ठीक आहे, तुम्ही 10वी तर सगळ्यांची झालेली आहे, सोनूला सोडलं तर. ओके, तर तुम्ही फॉर्म भरल्या 10वीचा, पहिल्यांदा नाव ठेवल्या की आडनाव ठेवल्या, कॅपिटल मध्ये लिहिल्या की स्मॉल मध्ये, का, कारण की आपल्या स्टेट बोर्डाने सांगितले की तुम्ही नाव तसंच भराव लागते. बरोबर आहे, असं कोणी एका नावामध्ये आईचं नाव टाकलं नाही, एक सिस्टमॅटिकपणा दिलेला आहे ना तुम्हाला. तसंच नाव लिहिताना सुद्धा तुम्हाला काय असतं, सिस्टमॅटिकपणा असतो. तुम्हाला इथं रूल्स दिलेले असतात, प्रत्येक गोष्टीचे काय असतात, रूल्स असतात. युनिव्हर्सल रूल्स फॉर बायनॉमियल नॉमेनक्लेचर. जेव्हा तुम्ही बायनॉमियल नॉमेनक्लेचर देता त्याचे काहीतरी रूल्स बनवलेले असतात, त्या रूल्स नुसारच नाव लिहावं लागेल. आता माझं नाव इंगोले विजयकुमार संगीतराव, मी असं पण म्हणू शकतो विजयकुमार संगीतराव इंगोले, पण जमते काय तसं नाही, कारण की माझ्या TC वर आपल्या सगळ्या डॉक्युमेंटवर अगोदर काय असते, सर नाही, मग बाकीची कहाणी पुढे असते. ते काय एक रूल आहे ना, ते काय रूल आहे. सेम बायनॉमियल नॉमेनक्लेचर लिहिताना तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा रूल्सचा वापर करावा लागेल. मग ते रूल्स कोणकोणते आहेत ते आपण इथं बघूयात. बायनॉमियल नॉमेनक्लेचर कोण दिले, कार्ल लिनियसने दिले. ठीक आहे, ब्रिटिश होता, दिसायला एकदम. हा,
बघा सायंटिफिक नेम्स आर इन अ लॅटिन. बघा लक्ष द्या, जे सायंटिफिक नावं असतात ना ते कोणत्या भाषेमध्ये असतात? लॅटिन. भाषा कोणती असते? लॅटिन. आणि लॅटिनाइज्ड अँड रिटन इन द इटॅलिक्स. लॅटिन आणि इटॅलिक्स. इटॅलिक म्हणजे काय? आडवे. आपण नावाला असं करतो ना थोडं हॉरिझॉन्टल केलं की नाही, कधी स्टेटस बिटस ठेवलं की नाही? तू सोनू स्टेटस ठेवतोस की? स्टेटस ठेवतोस की नाही? बर, चांगली गोष्ट. हनुमंत तुझ्या वर्गात आहे बघ. हा बघा हनुमंत आणि ह्याच्यात किती फरक आहे. कोण म्हणलंय? हनुमंत 6वीला आहे का? 1 वर्षानं मोठा. ठीक आहे. लॅटिन भाषा इटॅलिक म्हणजे कसं असतं? आता सपोज माझं नाव आहे विजय, VI. आता याला उलट थोडस तिरपं लिहिणं म्हणजे काय असते? इटॅलिक्स. वेन हँडल रिटर्न. बघा जेव्हा मी हातानं नाव लिहितो तेव्हा त्या ठिकाणी त्याला मला काय करावं लागेल? अंडरलाईन. बघा थोडक्यात सांगतो. पहिला रूल काय सांगतोय? पहिला रूल म्हणतोय सायंटिफिक नेमची भाषा पाहिजे लॅटिन. सायंटिफिक नेमची भाषा कशी पाहिजे? ओके. आणि ते इटॅलिक पाहिजेत. इटॅलिक म्हणजे आडवे. आता आडवे तर आपल्याला लिहिता आहे ना, ते केलं जातं कम्प्युटरमध्ये. पण जेव्हा आपण हाताने लिहितात तेव्हा इटॅलिक मध्ये लिहिता येत नाही, म्हणून त्या नावाला काय करायचं? अंडरलाईन. ओके. इथं हाताने लिहिले ना म्हणून त्याला काय केलंय? अंडरलाईन. कारण की त्याला काय शो करायचं आहे? ते कसे आहेत? इटॅलिक आहेत म्हणून. पहिला रूल समजला का रे? लॅटिन भाषा इटॅलिक मध्ये. आणि जर हाताने लिहित असाल, पेनने लिहित असाल तर तुम्हाला त्याला काय करावं लागेल? अंडर. पहिला रूल कोणाला डाऊट आहे का? लॅटिनच आहे, त्यांना युनिव्हर्सल मान्यता आहे. ठीक आहे, अगोदर ठरवले असतं. पुढे द फर्स्ट वर्ड, पहिलं नाव असते जीनसचं. हे एक शब्द लक्षात ठेवा. आपलं तुम्हाला माहिती आहे की नाही की आम्ही जेव्हा 9वी 10वीला शिकत होतो ना तेव्हा आमचं सायन्स नाव नव्हतं पुस्तकाचं. आमचं नाव होतं जनरल सायन्स. त्याला काय म्हणतात? जनरल सायन्स. त्याला सामान्य विज्ञान म्हणतात ना. जनरल म्हणजे काय? यस म्हणजे सायन्स. जनरल सायन्स, सामान्य विज्ञान हे असं म्हणतात. तर यातलं आता इथे लक्षात ठेवायचं, जी म्हणजे जीनस. नाव लिहिताना पहिल्यांदा काय लिहिला जातो त्याचा? जीन. आता जीनस बिनस काय राहते ते मी पुढे सांगेल. फणस काय असते ते पुढे बघूयात आपण. जीनस म्हणजे जीनस पहिल्यांदा लिहिलं जातं. जीनस कोणत्याही सायंटिफिक नाव देताना त्याचं जीनस काय केलं जातं? पहिल्यांदा लिहिलं जातं. आणि नंतर त्याच्यानंतर काय कशाचं नाव देतात त्याच्या? समजलं? दुसरा रूल काय म्हणाले? द फर्स्ट वर्ड इज द जीनस नेम अँड द सेकंड वर्ड इज द स्पेसिस नेम. पहिला वर्ड जीनस, दुसरा स्पेसिस. पहिला जीनस, दुसरा स्पेसिस. आठवत नसेल तर एवढं लक्षात ठेवा, जीएस. त्याला जनरल स्टडीज म्हणतात किंवा जनरल सायन्स म्हणतात. आता जनरल सायन्स लक्षात ठेवा, जी स्टँड फॉर द जीनस आणि एस स्टँड फॉर द स्पेसिस. ठीक आहे, स्पेसिस. ओके, समजलं एवढं? जाऊ पुढे. पुढे आता जीनस नेम स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर. आता जे पहिलं नाव लिहित आहे ना आपण, जीनस पहिलं आहे ना, त्याची स्टार्टिंग कुठून झाली पाहिजे? कॅपिटल लेटर म्हणजे मोठी 12 कडी. ABCD. स्मॉल आहे का? नाही. म्हणजे जीनसचं नाव लिहिताना पहिल्यांदा कसं लिहावं लागतं? त्याचा पहिला अल्फाबेट कशात लिहावं लागते? बाकी सगळे स्मॉल. ओके. अँड स्पेसिस नेम विथ म्हणजे फक्त पहिलं लेटर काय असेल? बाकी सगळे स्मॉल असतील. ओके, हे झाला तिसरा रूल. आणि चौथं ऑथर्स नेम. आता जे कोणी नाव द्यालंय, ऑथर्स नेम इन ॲब्रिव्हेटेड फॉर्म अपियर्स ॲट द एंड ऑफ बायोलॉजिकल नेम. म्हणजे जे ऑथर असतं ना, जे नाव देत असतं, त्याचं नाव सगळ्यात शेवटी ॲब्रिव्हेटेड म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं. तुमचं नावाचं शॉर्ट फॉर्म काय केलं की नाही तयार? काही काय नाव केलं नाही? काय ते एवढं मोठं शॉर्ट मध्ये कसं लिहिता तुम्ही? तुम्हाला जर मी असं लिहितो, हा असलं आहे. ठीक आहे, चला. तर ऑथरचं नेम कुठं देतात? त्याच्या मागे सगळ्यात शेवटी दिलं जातं, ऍट द एंड ऑफ द बायोलॉजिकल नेम. फॉर एक्झाम्पल, त्यानं होमोसेपियन हे नाव दिलं होतं. होमोसेपियन त्याचं नाव काय होतं? छानसं ॲब्रिव्हेशन मध्ये डॉट दिला, लिनियस. मग आता बघूत, आता त्याने सगळे रूल फॉलो केले काय बघूयात. आता इथं आहे बरं, हे होमोसेपियन नाव आहे. पहिलं जीनस लिहायचं ना, जीनसचा पहिला अल्फाबेट कसा पाहिजे? कॅपिटल. लिहिले का एम मोठं? बाकी सगळे कसे पाहिजे? स्मॉल. इटॅलिक आहेत का? लॅटिन भाषेमध्ये आहे. स्पेसिसचं नाव पण छोट्या अक्षरात आहे. आणि सगळ्यात शेवटी काय झाले? त्याचं जे ॲब्रिव्हेशन नेम आहे, त्याचं ऑथरचं नाव आहे, ते सुद्धा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं आहे. लिन नाव आहे त्याचं. छोटंसं नाव काय? लिन. LINN. लिनियस आहे ना, त्याला लिन म्हणलंय. हे झाले तो रूल्स. याच्यावर पेपरमध्ये काय येतो? क्वेश्चन येतो. चला एकदा रूल्स बघून घ्या मुलांना आणि मुलींनो. कोणता रूल समजला नाही का?
आणि मराठीमध्ये मला रूल सांगायचे तुम्हाला, समजून घेऊन मला सांगा. मराठीमध्ये तुम्ही लिहून घेतलं तर पाठच होऊन जाते. लिहा मनानं मराठीत लिहा, पहिला दुसरा तिसरा चौथा लिहा, मराठीत लिहा. बोर व्हायले काय सांगा, होत असेल तर बसावंच लागेल. संतोषी माता समज आले की तसं जमना तेवढं मला. ओंकार मराठीत ट्रान्सफर करता येते की नाही? हा पहिलं मी सांगतो मराठीतून. वैज्ञानिक नाव हे लॅटिन भाषेमध्ये असावे आणि ते इटॅलिक केलेले असावे. वैज्ञानिक नाव लवकर द्या मला शिकवायचं. इकडे बघा अजून 10 स्लाइड आहे, हे लक्ष द्यायचं मग चांगलं. हे अभ्यास द्या तुम्हाला. हे आता हे थोडा अभ्यास द्या. आलं कसं रिकाम आहे जा. वैज्ञानिक नाव हे लॅटिन भाषेमध्ये असावेत आणि ते इटॅलिक केलेले असावे. झालं त्याच्यामध्येच लिहा. जर ते नाव हाताने लिहिलेले असेल तर त्याला अंडरलाईन करावे. जर ते नाव हाताने लिहिलेले असेल तर त्याला काय करावे? अंडरलाईन करावे. त्याला पहिला 8 वेळेस लिहिलं असतं एवढा वेळ. सेकंड फर्स्ट वर्ड सॉरी, नावामध्ये पहिलं अक्षर हे जीनसचे असावे. नावाचे पहिले अक्षर हे कोणाचे असावे? जीनसचे असावे. नावामध्ये पहिले अक्षर अरे तुम्ही लिहा, तुम्हाला जसं लिहायचं लिहा. हे आहे लागू द्या टाइम. कालच्या पेपरला आला होता प्रश्न. व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ मँगो? लय अवघड आहे आता, आपल्याला वाटते फक्त. आता राहू दे थोड्या वेळ. हा, ऑथरचे नाव हे सगळ्यात शेवटी शॉर्ट मध्ये लिहावे. पेपर प्रिंट केला का? झालं सगळं काम?
अरे ते जांभळीचं काय चाललंय नेमकं, नवीन टॉपिक संपायला आला. मस्त आहे बाबा, सिलेबस संपल्यावरच वाटायला त्यानं. घेऊन टाका एक. चला पुढे जाऊयात. हा पेपर आता लगेच थोड्या वेळात 10 वाजेपर्यंत होऊन जाते. बोर व्हायलंय का आता? नको ठीक आहे, बाकीच आपण उद्याच्या लेक्चर मध्ये. काय झालं? दाखवतो ना, पहिल्यापासून लाईट दाखवतो. कारण की ते पुढे थोडं लक्षात ठेवायचं आहे. चला थांबूया तिथंच, दाखवतो, ऑफ करतो पहिले. कुठं? हा तुम्ही जा. दुपारी आज क्लास नाहीये कोणताही. उद्या नाही, कशाला घ्यायचंय का तुला? ठेव. टायमिंग काय ठेवायचं मग? काय काम आहे दुपारी? तू येऊ नको, बाकीचे येतात. बरं नको, आज सुट्टीच दे याला, थोडा आज आराम करतात, लई दिवस झाले चालू आहे कहाणी. आणि हे म्हणाले तुझा नंबर ऍड करतो. नंबर सेव्ह केला का मी? थांबा 1-2 मिनिट थांबा, बाकीचे ग्रुप करायचे मला. काय 2-2 नंबर?